आता बरोबर पहाटेच्या का नाही 4 वाजलेले 4 आणि एकतर ए सीचा डबा त्यात थंडी. आता म्हटलं जाग येते का नाही, पण मामांना बरोबर जाग आहे. 4 वाजता न अलार्म लावता आता कुठला आले आता घाटकोपर आले. घाटकोपर आता लास्टचा स्टॉप आहे आमचा लोकमान्य टिळक. मामा आणि मी आता उतरलो आहे लोकमान्य टिळक. बघा सकाळच्या 6 वाजता बघा चैत्यभूमी कसं एकदम चमकायला लागते. एकदम सोन्यासारखा गेट आहे. सकाळच्या 6 वाजले ते स्तूप बघा. स्तूप कसा दिसते, चमकते कसा मामा, कसं चमकते हे बघा. स्तूप बघा स्तूप. ते वाजले ते माहिती आहे का, बरोबर 6:15 झाले त्या. आणि मी बरोबर समुद्राच्या कडेला पाण्याचा आवाज बघा कसा आहे. अजून सूर्य अजून उगवला नाही काय, इथपर्यंत हे पाणी येतं. दगड बघा कशी येते एकदम. तिथं चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, इथपर्यंत पाणी येते बघा. मऊ 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 येते बघा. सकाळी कसा आहे आवाज आवाज ऐकूनच भ्या वाटायला लागले. सकाळी 6 वाजताच एकदम मस्त वातावरण आहे. ते हे पूर्ण इकडं ही सगळा समुद्रच आहे. ही जी दिसतं ना, हिला ही ब्रिज आहे वरळी ब्रिज. आणि त्या तिकडं ही ब्रिज आहे. आणि पूर्ण ह्याच्या पाठीमागं समुद्र आहे इकडे. सकाळ सकाळ बघा समुद्राचं पाणी. आता इथे लागलं, आता स्पष्ट दिसायला लागलं बघा. जरा थोडं 6:30 वाजले त्या. आवाज तुम्हाला किती येते मला माहीत नाही, पण मला लय जोरात आवाज येते. लाटा बघा तिकडं. इथं जरा गडोळ दिसतंय पाणी, पण तिकडं स्वच्छ पाणी आहे. तिकडे एकदम निळसर दिसायला लागले. सकाळ सकाळ समुद्राच्या कडेला काय फील येतंय तुम्हाला सांगून उपयोग नाही. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला बरोबर फील येते काय समुद्राच्या कडेला सकाळ सकाळ अनुभव मस्त पैकी बघा. कशी लाटा येते त्या आहे का, त्या तिकडून तिथं येऊन धडकत येते. रेती गोळा करते त्यात. तिथं आपल्याला जायचं आहे तिथं. ते आता गेट बंद आहे सध्या. हळूहळू आता जसं गर्दी होईल तसं गेट उघडलं ना, त्या तिकडून आपण स्तूपापासून तिथं जाऊया आतमध्ये. आणि तिथून मग कसा व्ह्यू आला तर उघडलं तर ठीक, नाहीतर मग बाहेरनं काय असं काय आता दिसायच लागला व्ह्यू आपल्याला. पण ज्यावेळेस ते गेट उघडेल मग तिथून जाऊन आपण तिथला पण व्ह्यू घेऊया. तिथं पण मला छान वाटायला लागलं जरा. आता थोडं दिसायला लागलं. आता सकाळी का नाही 7 वाजायला आले त्या जवळजवळ. हळूहळू सगळी बघा कशी बघत बसले आहे का. हळूहळू गर्दी व्हायला लागली. गेट उघडायला अजून भरपूर टाईम आहे. सकाळी 6 वाजता आल्यावर त्यांनी म्हणले की 8 वाजता गेट उघडणार आहे. तोपर्यंत आम्ही काय करतो, नाश्ता करून घेतो आता जरा. हे बघा सायकलची रेस चालू आहे बघा. सकाळी 6 वाजता आम्ही आलतो त्यावेळेस त्यांची रेस चालू होती. अजून बघा कसल्या स्पीडमध्ये सायकलिंग करायला लागली. कोणची टीम आहे काय माहीत. बघ कसं असतं शहरात बघा. खेड्याकडं पण आपल्या गावाकडं पण असं रेस लावायला पाहिजे ना. किती आता सकाळी 6 वाजल्यापासून बघतो मी भरपूर सायकलची रेस चालू आहे का. तिकडे बघू शकतो एकदम स्पीडमध्ये. कॅमेरामॅन ही सगळी होती तिथं. बघा कशी रेस चालू आहे. गावाकडच्या लोकांवर जरा थोडं ह्या मनावर असं रेस करायचं काय तर. इथे फुल स्पीड सकाळी 6 वाजल्यापासून बघतो एकदम भरपूर जोरात आहे. कमीत कमी 500,000 तरी सायकल्स गेले झाले सकाळपासून. 6 वाजल्यापासून बघतो बरं का मी. हे अजून ऊन पडलं नाही, जरा टाईम आता. ऊन पडल्यावर बरोबर संत ज्ञानेश्वर उद्यान. चला बघू गार्डनमध्ये फिरून बघू. गणेश द्वार चैत्यभूमीच्या बरोबर का नाही बाजूला ही एक गणेश द्वार आहे बघा. किती छान आहे का नाही. हरणं आता बघा दिसायला लागले. अरे बापरे हळूहळू दिसायला लागले. झालं वेगळंच दिसायला लागले बघा झाडं. बाप रे बाप. ज्येष्ठ नागरिक बघा तिकडे आनंद घ्यायला गेले. चला जायचं का, जरा दिसायला लागले हा का माघारी आता जायचं. नाही काहीतरी वाहायला लागले ते. हो ते वाहायला लागले ते बदकच दिसते ते की नाही. ते सिलिंग दिसतं नाही बघा है का. थोडं हळूहळू ऊन येईल तसं हळूहळू स्पष्ट दिसायला. त्या तिकडं आहे ना सिलिंग ब्रिज आहे दिसतंय का. तिथं मोठं काय म्हणतं त्याला टावर. तिथं बारका तिथे एक. अजून गेट उघडलं नाही. गेट उघडलं की आपण दर्शन घेऊ आणि मग जाऊ परतीचा प्रवास चालू आपला.
बघा किती पाखरं उडायला लागले ते. त्या तिथं जायचं होतं पण अजून ते काही उघडलेलं नाही. हळूहळू आता गर्दी वाढायला लागली थोडी 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 थोडी. आता जवळच आता 6 डिसेंबर जवळ आले, सगळी तयारी चालू आहे आणि गर्दी पण बरं झालं आम्ही बरोबर 6 डिसेंबरच्या अगोदर आलो, तेवढंच दर्शनही भेटते आणि मग निवांत आपण माघारी जायचं. कारण परत गर्दीत अजिबात किती लाखोंच्या संख्येने गर्दी असते. समुद्रातली ही वेगळंच काहीतरी प्रकार दगडाचा. आणि या इकडं बरोबर चैत्यभूमी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी या इथंच. अजून काही गेट उघडलं नाही, गेट उघडल्यानंतर बघू आतमध्ये कॅमेरा अलाव करतात का नाही. इथं आलं की धन्य झालं. दुसरीकडे कुठं नाही गेलं तर चालतं, पण इथं यावं लागते आहे का नाही. मेन ठिकाण आपली हेच आहे. ते आतमध्ये गेलो ना तिथं लावायचं. विचारलं कॅमेरा अलाव काय, पण नाही कॅमेरा अलाव. चला आतमध्ये तर काही व्हिडिओ काढायला अलाउड नाही, पण बाहेरनंच तिथं गेटच्या आतमध्ये तेवढं मिळालं तेवढं बरं झालं. एवढं तरी आता आत काय आपण काढू शकणार. आतमध्ये मूर्ती आहे आणि हे आहे बरोबर तिथं चैत्यभूमी हे आहे बघा. आतमध्ये तर काय अलाउड नाही. चला मस्तपैकी आता मूर्तीचं दर्शन घेतलं आणि मूर्तीला कलर केल्यामुळं का नाही चांगलं एकदम चमकदार दिसाले. आतमध्ये मस्त आहे. अजून एकदा बघा. परत त्या आता 6 डिसेंबर जवळ आल्यामुळे आता भरपूर वर्षावर गर्दी वाढत जाणार आहे. बरोबर आता 8 वाजलेत. 8 सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही बघताय मी इथंच आहे काय. आणि आता जे एकदम धन्य झालं एकदम. आता हे आनंद काय आहे आता जय भीमच्या लेकरांनाच माहीत आहे. सगळ्यांनाच माहीत आहे, पण जय भीमच्या लेकरांना तर माहीत आहे ही फिलिंग काय आहे चैत्यभूमीवर यायची. चला आता काय वरच्यावर गर्दी वाढायला लागली. जवळजवळ 6 डिसेंबर यायला लागले. आता पडलं बघा ऊन. बघा स्तंभ कसा चमकत. 6 वाजल्यापासून आपण बघतोय एवढं काय दिसत नव्हतं, पण आता हळूहळू 8चं ऊन चालू झाले. आता समुद्र बघण्यासारखा आहे मस्त. सकाळी भरपूर कावळी होते, आता कबूतर आहे तिथं. सकाळच्या वेळेस काही एवढं दिसत नव्हतं, पण आता जसं ऊन आले ना 8 वाजता आता जरा फिल यायला लागला बघायचं. हे बघा रेती बघा एकदम मऊ मऊ. पाण्यात थांबून बघू जरा कसा फिल येतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा आवाज येते मला माहीत नाही, पण मला भयंकर आवाज यायला लागला. वाळू लागले काय. हे बघा आता बघा ऊन आलं. तिकडे जाऊन यायचं का इकडे. हां काय लाटायचा आवाज आहे काय. वेगळंच फिल आहे. लागली माझ्या पायाला पाणी आहे का. हे का बारकी वाळू आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण रीते आहे ना पायात येते रीते. तेव्हा आता लय जोरात पाहणार. आता लाट मोठी आली. येते ना त्यावेळेस भरपूर आवाज करते, पण जाताना एकदम स्मूथ जाते एकदम नाही का. अरे बापरे आता भरपूर पाणी आलं. आता जीन्स भिजली माझ्या आता. चला 2 तास झालं समुद्राच्या कडेला लय माझी घेतली. आता जीन्स भिजली मित्रांनो आता माझी. कसं लागते समुद्राचं पाणी पायाला. बारीक मऊर येते बघा. समुद्र बघा, मुंबईचा समुद्र. रेती बघा किती मऊ आहे. मामा आनंद घ्यायला लागले. कसा आहे पॅन्ट वर करून आताच. हां माती नेते मऊ आहे. हां आवाज किती बेकार यायला लागला. हो माझ्यापर्यंत आले पाणी. खालनं पॅन्ट भिजली अर्धे. आता मामा फुल एन्जॉय.
कसलं भारी दिसायला लागलाय बघा तू. आता दिसायलंय बघा बघण्यासारखं. आता छान दिसायला. सकाळी दिसत नव्हतं एवढं, पण आता छान दिसतंय. आता बघा कसं चमकतंय. आता चैत्यभूमीवरून डायरेक्ट जायचं आता पुढच्या प्रवासाला. आता मस्त दिसते बघा. हे तर मेन गेट. हळूहळू गर्दी वाढायला लागली नाही का. सकाळी 8चं ऊन आणि हळूहळू गर्दी बघा. हे मेन गेट आहे बघा. कसं दिसतंय सोन्यासारखं. म्हणलं होतं मी ऊन पडस तर जरा दम काढा. ऊन पडस तर ऊन पडल्यावर बघा कसं चमकत. आणि हा स्तूप काय भारी वाटायला लागले हो. काय भारी वाटायला लागले. वेगळाच फील यायचा आहे का. आता भारी दिसायला लागलं ठीक आहे. आता चमकायला लागलं. सकाळी 6 वाजल्यापासून इथंच आहे. चला बघा गर्दी बघा किती वाढायला लागली वरच्यावर. पहाटेच्या 4 वाजल्यापासून ब्लॉग स्टार्ट आहे. तुम्हाला खरं सांगू का, ही ब्लॉग मला एंड करायची इच्छाच नाही. आपण कंटिन्यू करत जाऊ वाटायला लागले. कारण एवढं भारी वाटतं ना इकडं. एवढा भारी फील येते ना. 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंतचं जे जर्नी आपली प्रवास एक नंबर आहे. हा ब्लॉग एंड करायची माझी जरासुद्धा इच्छा नाही. कारण वरच्यावर आता 6 डिसेंबर गर्दी जे आहे ना वाढत चालली. पाठीमागे बघा आहे का. मस्त आता चहा घेतला आहे. चहासोबत खारी खाल्ली आणि जाऊया आपण हळूहळू पुढं. कुठं ब्लॉग एंड होईल तिथं होईल. मग विचारायला लागले तर एअरपोर्टला जायला. सकाळ गर्दी बघा. आता टॅक्सीमध्ये बसलेलं आहे. आता इथून आम्हाला जायचं आहे टर्मिनल 1 डोमेस्टिक एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट. लागली पळायला. 1 2 1 मधनं सायकलवाला 1 रेस आहे का. बघा सायकलिंग बघा मित्रांनो. सायकलिंग बघा. हे बघा पोलीस बंदोबस्त सायकलिंग. हे आता आम्ही आलो आहे मुंबई एअरपोर्टवर. हे पूर्ण एअरपोर्ट आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. आता कांबळीत आहे सुबोध पिल्लू आणि का त्यांची याची वाट बघतोय. कारण त्यांनी आल्याशिवाय तर काय आपण आज जाणार नाही. आता इथून जे आहे ना इथून मुंबई सोलापूर आमची फ्लाईट आहे. आणि ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हे बघा हे आहे मुंबई एअरपोर्ट. किती जबरदस्त सिक्युरिटी. चेकिंग बिकिंग चालू आहे तिकडं. आता कांबळीत आल्याशिवाय आतमध्ये नो एंट्री. आता अनिकेतला सगळं माहिती आहे त्यात. एंट्री गेट तिथं आहे. तिथून एंट्री आहे. चेकिंग बघा कशी चालू आहे. चेकिंग आहे का. चेक केल्याशिवाय अजिबात सोडत नाही आहे का. चेकिंग आहे. हे फॉरेनर आहेत काय की बहुतेक. चेक केल्याशिवाय अजिबात सोडत नाही. सावकाश चेकिंग चालू असते. इकडं पण चेकिंग. किती जण आहेत चेकिंगला आहे का. ते तिकडं पण चेकिंग. पोर्टवर बरोबर 1 तास झालं बसून. काय आता काय झालं माहिती आहे का. 1 वाजून 10 मिनिटांना आमची फ्लाईट होती पण ती आता 2 वाजता झालेली. त्याच्यामुळं आता अनिकेतची कावेरीची आम्ही वाट बघत बसलो. चेकिंग बिकिंग इकडं चालू आहे. ते बघत बसायला निवांत. आता तासभर काय करता नाही इलाज आहे. एकदा एअरपोर्टवर आले की तिथं गुंतून पडते. त्यामुळे बघायचं आपलं निवांत 1 तासभर. त्याने आले म्हणजे मग पुढचा प्रवास करता येते आपला. बघा दिसलं केवढं मोठं आहे. आता बरोबर आम्ही का नाही 1-1.5 तास झालं बसलो आहे. मगापासून या इकडून आहेत ना कमीत कमी एक 10-15 तरी विमान गेले. आणि काय इकडून आता ही विमानतळ आहे. इथून तिकडून उतरते ती आणि ह्या दिशेनं काय होते ती तिकडून जाते ती. विमानात बसायच्या अगोदर जरा थोडं चला आली बघा गाठ पडली. आता मस्त पैकी सुपडी बघा एअरपोर्टवर गाठ पडली. आता ओळखत आहे का ही. ओळखत आहे का ही. ओळखत आहे का मामाला ही. आली बघा गाठ पडली. आता कांबळेत आहे मिस्टर कांबळे आणि आयन कांबळे हे का बाई आणि सुपडी आमची. ओळखलं का. ओळखलं का. चला आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. आता पुढचा ब्लॉग तुम्ही आता बघा. आता विमानाचा नेक्स्ट ब्लॉग